गेले काही महिन्यांपासून नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यामुळे शासनाने नगरपालिकेच्या दैनंदिन कामाचा निपटारा व्हावा म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनाच प्रशासन अधिकारी असे संबोधून नगरपालिकेच्या कामाच्या संचालनाची जबाबदारी दिली होती। नगरपालिकेमध्ये दैनंदिन सफाई, पिण्याचे पाणी, कर आकारणी, बांधकाम परवानगी मागणी तथा जन्ममृत्यूच्या नोंदणी आणि दाखले मिळण्याबाबत सर्वसामान्यांच्या तक्रारी किंवा इतर कामे असतात। लोकप्रतिनिधी नगरसेवक असताना लोकांच्या कामाबाबत नेमके कोणते काम कोणाला सांगायचे, नागरिकांचे गाऱ्हाणे कोणाकडे सांगितले म्हणजे काम होते याबाबत काही प्रमाणात माहिती मिळत असते। नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक मिळावी, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जावे एवढी किमान अपेक्षा नागरिकांची असते। नागरिकांची सर्वच कामे मुख्याधिकाऱ्यांकडे नसतात, त्यामुळे इतर विभागातील कर्मचाऱ्यांमधून याबाबत दक्षता घेतली जावी। त्याचप्रमाणे मुख्याधिकारी यांनी देखील काही ठराविक वेळ नागरिकांना भेटण्यासाठी राखीव ठेवावा, यासाठी समन्वय व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी शिरूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती स्मिता काळे यांच्याशी चर्चा करण्याची वेळ ठरवण्यात आली होती। यामध्ये प्रशासन आणि उपस्थित नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। नमस्कार। आज शिरूर नगर परिषद येथे शिरूर नगर परिषदेचे सन्माननीय नागरिक लोकप्रतिनिधी यांच्या विनंतीनुसार एक समन्वय विचार सभा आपण आयोजित केलेली होती। या सभेचा हेतू हा होता की जे प्रशासन काम करत आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचावं आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा प्रशासनापर्यंत याव्या। त्यामुळे या समन्वय विचार सभेने एक प्रकारे प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये दुवाचं काम केलेलं आहे, माध्यम म्हणून काम केलेले। तर नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील, प्रस्ताव असतील, याच्याबद्दल नगरपालिका प्रशासन काम करण्यासाठी सकारात्मक आहे। धन्यवाद। नगर परिषद काही ठोस भूमिका नागरिकांना काही शाश्वती देणार आहे का? का नागरिकांनी प्रत्येक वेळेस रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावं? हा एक मुद्दा आणि शहरातल्या अनेक जे नामफलक आहेत रस्त्याचे ते अस्तित्वात नाही आता, तर ते एक लावले तर ते एक सोयीच्या दृष्टीनं म्हणजे बाहेरच्या नागरिकांना आणि इथल्या नागरिकांना सोयीचं वय आहेत आपण वेळोवेळी मांडलं जी आपण फॉरेस्टची जागेचे 66 एकरची जागा आहे, 27 हेक्टर जागा आहे, ती जागेची संदर्भातले कागदपत्र मला वाटतं बर्गे साहेब आपण त्या तुषार ढमढारीकडे गेलो होतो। फॉरेस्ट ऑफिस आपल्याला जागा द्यायला तयार आहे, फक्त आपल्याकडून पुढची कारवाई झालेली नाही। तर ती कारवाई जास्तीत जास्त लवकर आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स दिलेले तर त्या याच्यावर त्वरित कारवाई करून आपण ती पूर्ण जर जागा 400 गुंठे जागा आता तिथे विकलेली आहे आणि त्या रस्त्यावरती एवढा खड्डा पडले की लोक रात्रीचे जातच नाही, जाऊ देत नाही, पडले, 2-3 ॲक्सिडेंट झाले। आणि मावळा म्हणून घाटील उभं राहिलं आहे, तिथे एवढा मोठा ड्रेनेज लाईनचा खड्डा आखलेला आहे। त्या खड्ड्यामध्ये रात्री पाणी साचून 2-3 जण पडले। त्या ड्रेनेज लाईनचा खड्डा त्वरित बंद करण्यात यावे आणि त्या मावळा हाटीला नो पार्किंगचं हे देणे, कारण तिथं रस्त्यावरच ते पार्किंग करून ठेवतात, आतमध्ये जायला रस्ताच नाही। आणि आता सगळे टॅक्स द्यायला लागलेले आहे। नगरपालिकेने कृपया करून सगळं तिथं ध्यान द्यावं, कारण ती नाहीच आहे मंगलमूर्ती आपल्या शिरूरमध्ये, असं गृहीत धरून काम होते। थोडं तेवढं जरी लक्ष दिलं तरी फार उपकार होती। ज्या शाळा आहेत त्या शाळांना अद्ययावत करणे फार गरजेचं आहे। शाळांची अवस्था फार गंभीर आहे। उर्दू शाळेची आपण पाहिली परिस्थिती तर खाली जमिनीला ओलावा आहे आणि त्या ओल्यावरती मुलांना बसावं लागत आहे। ती जी पुनर्बांधणी करून अद्ययावत इमारत बनवणे गरजेचं आहे। तसंच सेंटर शाळा असेल, आता लाजाळी जी सुरू झालेली त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद। तर तिसरा महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्याविषयी। आरोग्याविषयामध्ये आपण जे आपला दवाखाना चालू केलेला आहे नगरपालिकेच्या जागेमध्ये आहे, परंतु त्याला नियंत्रण पंचायत समिती करते। तर त्याच्यावरती नगरपालिकेचं थोडंसं जर समजा मॉनिटरिंग सुरू झालं तर खूप योग्य होईल, कारण त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना औषधं नाही, त्याबाबत काय करता येईल का त्याबाबत सूचना आपण करायला पाहिजे, एवढंच बोलतो। बंधू भगिनींनो, गेले काही महिने प्रशासकीय कालाव चालू आहे सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्याच नगरपालिकांमध्ये। जिथे जिथे तिथल्या लोकप्रतिनिधींची मुदत संपली, आता तिथे प्रशासकीय कारभार चालू आहे आणि या प्रशासकीय कारभाराच्या दरम्यान आमच्या असं लक्षात येतं की प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत सामान्य माणूस पोहोचू शकत नाही, त्यांच्या मनामध्ये दडपण असतं
आम्ही असा एक प्रयोग केला की सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासन कसं पोहोचेल आणि प्रशासनाच्याही काही अडचणी असतात, कारण त्यांना इम्प्लिमेंटेशन एखाद्या योजनेचं करताना त्यांच्यापुढे काही अडचणी असतात, काही दबाव असतात. तर योगायोगाने प्रशासकीय काळामध्ये असे दबाव हलके असतात, म्हणून लोकांच्या सहभागातनं अशी सहविचार सभा व्हावी समन्वयाची. कारण येणाऱ्या दिवसामध्ये विकास हा सगळ्यांचीच एक गरजेचा भाग झालेला आहे. सत्तेकडं आपण एक विकासाचं साधन म्हणून पाहिलं पाहिजे. त्यामुळं आम्ही शिरूरमध्ये हा एक पहिला प्रयोग केला आणि आम्ही विनंती केली प्रशासनाला की महिन्यांनी 2 महिन्यांनी नागरिक आणि प्रशासनाचे लोक एकत्र यावेत आणि गावातल्या सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर सहविचार व्हावा. हे काही कोणाचं व्यक्तिगत काम नसतं आणि त्याला लोकांनी पण अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी काळे मॅडम आणि त्यांचे सहकाऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. 50-60 पेक्षा जास्त नागरिक कमी वेळाच्या सूचनेमध्ये आले. सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग दिला. याचा अर्थ हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. नागरिकांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.